हॅलो एव्हरीवन, करिअर नीतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट एक्झॅक्टली काय आहे, तो कधी मिळतो आणि या SMLचा आपल्याला वापर काय करायचा आहे याच्यासाठीच आहे. सो सगळ्यात पहिलं, जेव्हा आपला नीटचा रिझल्ट लागला, त्या नीटच्या रिझल्टमध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टमध्ये आपल्याला किती पर्सेंटाईल आहेत हे कळालं. त्याच्याबरोबरीनं आपल्याला मार्क्स कळाले की आपल्याला 720 मार्कांच्या परीक्षेमध्ये 600 मार्क आहेत, 610 मार्क आहेत, 500 मार्क आहेत, हे मार्क्स कळाले. त्याच्याबरोबरीनं अजून एक नंबर कळाला जो होता आपला ऑल इंडिया रँक. देशामध्ये 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली, तर त्या 23 लाख विद्यार्थ्यांमध्ये आपला एक्झॅक्टली रँक आहे तो आहे ऑल इंडिया रँक. आणि हा देशाचा रँक आहे. आता या देशाच्या रँकवरून ऍडमिशन प्रोसेस होणार आहे का महाराष्ट्राची? तर नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये कमी विद्यार्थी असणार आहेत. 23 लाख विद्यार्थी पूर्ण देशातले, महाराष्ट्रातले विद्यार्थी लिमिटेड असणार आहेत. सो त्यांचा रँक आपल्याला ऍडमिशन प्रोसेससाठी महत्त्वाचा आहे. त्याला म्हटलं जातं SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. आणि हा कधी मिळतो? ज्यावेळी महाराष्ट्र मेडिकल ऍडमिशन प्रोसेसचं रजिस्ट्रेशन होईल. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील आणि या डॉक्युमेंट अपलोडिंग झाल्यानंतर मग एक मोठीच्या मोठी PDF येते. त्या PDF मध्ये जो SR नंबर असतो, सिरियल नंबर असतो, तो असतो आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर. सो 6 जुलै नंतर ज्यावेळी काउन्सिलिंग चालू होईल आणि महाराष्ट्र राज्याचं काउन्सिलिंग या प्रोसेसमध्ये ज्यावेळी चालू होईल, महाराष्ट्र राज्याच्या काउन्सिलिंगमध्ये आपल्याला रजिस्टर करावं लागेल, पार्टिसिपेट करावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्या डिटेल्स द्यावे लागतील, कॅटेगरी, स्पेशल रिझर्वेशन, याला लागणारे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला अटॅच करावे लागतील, पेमेंट करावं लागेल. हे सगळं झाल्यानंतर मग एक PDF तयार होईल. या PDF मध्ये आपला SML कळेल. आणि हा SML आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरून महाराष्ट्र मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस होणार आहे. हाच SML असा असणार आहे की त्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट कळतं की आपल्याला कॉलेज मिळणार आहे की नाही मिळणार आहे, आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं याचे सुद्धा अंदाज आपल्याला SML वरून बांधू शकतो. ऑल इंडिया रँक हा देशातल्या विद्यार्थ्यांसाठी असतो, SML हा फक्त राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी असतो. सो आपण SML अजून आलेला नाही, आपल्याला तसा काढता सुद्धा येत नाही. आपण त्याची स्टेट रजिस्ट्रेशनची वाट बघू आणि त्याच्यानंतर आपल्याला जो SML येईल, आपला रँक येईल, त्याच्यानुसार आपण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू. कोणती कॉलेजेस टाकायची, कोणती नाही टाकायची, कोणतं कॉलेज मिळू शकतं, हे SML नंतर आपल्याला एक्झॅक्ट कळतं. धन्यवाद.